आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 7 मध्ये सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, श्री दयानंद ज्योतिराम खोत, श्रीमती बानू मुसा जमादार आणि श्री गणेश शिवाजी माळे यांना जनतेचा वाढता पाठिंबा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलणार। माजी महापौर सौ संगीताताई विठ्ठल तात्या खोत। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता या प्रभागाचे माजी नगरसेवक श्री विठ्ठल तात्या खोत आणि माजी महापौर सौ संगीताताई खोत हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत। आतापर्यंत नगरसेवक म्हणून या भागामधील मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार आणि चर्च या सर्वच धर्मस्थळाकरिता विकास कामे आजतागायत केलेली आहेत, भविष्यात देखील केली जातील। आजपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे जात, पात, पंथ, धर्म असा कोणताही भेदभाव केलेला नाही। तसेच या प्रभागामध्ये अजून कोणती प्रलंबित कामे राहिलेली आहेत ती सुद्धा हे चारही उमेदवार महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहून आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही माजी महापौर संगीताताई विठ्ठल तात्या खोत यांनी जनतेला दिलेली आहे। संघर्ष नायक न्यूजला बोलतेवेळी त्या म्हणाल्या की मी कुठे चुकले असेल तर मला क्षमा करावी। आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत। रात्री अपरात्री कधीही जनतेने आम्हाला फोन करावा, आपला फोन रिसीव्ह केला जाईल, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही। 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता आपण सर्वच मतदार बंधूंनी मतदान कक्षामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती पॅनलमधील सौ उज्ज्वला कांबळे, श्रीमती बानू जमादार, श्री दयानंद खोत, प्रसिद्ध उद्योगपती श्री गणेश माळी या सर्वच उमेदवारांना आपलं बहुमोल असं मत देऊन मतदानाचा हक्क बजवावा, असे मी सर्व मतदारांना कळकळीचे आवाहन करते। लेख आहे या ठिकाणी आपण माजी महापौर आदरणीय संगीताताई यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। वार्ड क्रमांक 7 मधील जे चारही उमेदवार आहेत त्यामध्ये गणेशजी माळे असतील, दयानंद ज्योतिराम खोत असेल, त्याचबरोबर आमच्या बानूबी मुसा जमादार असतील, त्याचबरोबर उज्ज्वलाताई बुधाजी कांबळे असतील, हे चारही उमेदवार ताकदीचे भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी दिलेले आहेत। चारही उमेदवार चांगल्या पद्धतीनं विकास कामं करतील। गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करत असताना अगदी शून्यातून विश्वाकडे आमची वाटचाल आहे आणि ते उर्वरित जे आमच्या हातून राहिलेलं काम आहे ते काम हे चारही उमेदवार ताकदीनं करतील। त्यासाठी जो काही सपोर्ट लागेल तो आम्ही त्यांच्या पाठीशी अहोरात्र उभा राहणार आहे। नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही आहे। नागरिकांनी मध्यरात्री जरी फोन केला तर त्यांचा फोन उचलून आम्ही त्यांना जी लागेल ती मदत करण्यास तयार आहोत, एवढंच मी नागरिकांना आश्वासित करू शकतो। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी हा जात, धर्म, पंथ काहीही बघत नाहीये। 2018ला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची पहिल्यांदा सत्ता आली त्यावेळेला महापौर होण्याचा मान ह्या वार्ड नंबर 7ला मिळालेला आहे आणि तो इथून पुढच्या काळात सुद्धा अखंड राहावा अशी माझी अपेक्षा आहे आणि तोही मिळेल। यासाठी आपण जास्तीत जास्त लीडनं मतदान करणं, पॅनल टू पॅनल मतदान करणं ही सर्व वार्ड नंबर 7च्या नागरिकांची जबाबदारी आहे असं मला वाटतंय। नागरिकांना मी आश्वासित करू इच्छिते की या ठिकाणी आम्ही कधीही जात, धर्म, पंथ बघितलेला नाहीये। इथं मस्जिद असेल किंवा मंदिर असेल किंवा बौद्ध विहार असेल याची संपूर्ण कामं आपण केलेली आहेत। या ठिकाणी मंदिर उभा केलेली आहेत, मस्जिदांची जी कामं असतील ती आपण केलेली आहेत, त्याचबरोबर चर्च आहेत आमच्या इथं मोठ्या प्रमाणात, त्यांचीही जी काही कामं असतील ती आपण केलेली आहेत। अशा पद्धतीनं आपण संपूर्ण जाती धर्माला एकत्र घेऊन वाटचाल करणारी माणसं आहोत। गेली अनेक वर्ष सर्वांच्या मध्ये माझं जे नातं आहे ते अगदी अतूट असं रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं माझं ह्या जनतेशी आहे। मी कुठं चुकले असेल तर मला क्षमा करावी। जिथं काही कामं राहिली असतील, अपुरी राहिली असतील, त्याबद्दल मी पुढं जी चारही उमेदवार येतील त्यांच्या माध्यमातून ह्या परिसरात नक्की कामं करून घेण्यास जबाबदारी घेते। आज आपण जी येणारी 15 तारीख आहे, ह्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे कमळ। जगात सर्वात मोठी असणारी पार्टी आहे आणि त्या पार्टीचे भाग्यवान उमेदवार या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत। त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, त्यांना निवडून द्यावं।
केंद्र शासन आपलं आहे, महाराष्ट्र शासन आपलं आहे आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर झेंडासुद्धा भारतीय जनता पार्टीचाच फडकणार आहे. 16 तारखेला आपण निकाल बघणारच आहोत. महापौर हा आपलाच असणार आहे. त्यामुळं आपल्या भागाला कोणताही निधी कमी पडणार नाही याचं पूर्ण मला खात्री आहे. आपण सर्वजण त्या पद्धतीनं काम कराल अशी अपेक्षा आहे. सर्व संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.